थँक्स हा. थँक्स का? अगं ऍक्च्युली तुझ्यामुळे ना खूप दिवसांनी मला माझ्या फेवरेट रेस्टॉरंट मधलं खायला मिळालंय. इज इट? या ऍक्च्युली तुला माहितीये मला वेगवेगळे रेस्टॉरंट ट्राय करायला ना खूप आवडतात. आय मीन आय ट्राईड लाईक सो मेनी क्विझिन्स आणि हे मेजरली तुला माहितीये सगळं गॅरीमुळे. कारण की तू मला इतक्या वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये घेऊन गेलाय ना, कधी कधी तर मला काही स्पॉट्स माहितीच नसायचे. माहितीये हा मला म्हणायचा की सरप्राईज आहे, आपण जाऊ, आणि मग आम्ही जायचो आणि इतके कमाल स्पॉट्स होते. वन्स वी वेंट टू दिस क्रूज आणि मग तिकडे आम्ही डिस्कवर खूप मजा आली होती यार. आणि माहितीये का एकदा काय झालं होतं. शनाया, किती बोलशील तू? हा नाही म्हणजे तिला कंटाळा येईल ना एवढं बोललीस तर. हा नाही असं पण होतं की मी खूप बोलते आणि मग कोणाही समोर ही स्टॉप्स मी वेल. सो सॉरी, मी बोर करत असेल ना तुला? अगं नाही ग, अजिबात नाही. या नाही पण ठीकच आहे, म्हणजे आता झोपायची सोय झाली आहे तशी. तू इथे झोपशील ना? चालेल ना? मी आज जाते बेडरूम मध्ये. गॅरी ये लवकर. हा येतो. मी बाहेर इथे एकटीने झोपायचंय. हा म्हणजे आता आयडियली तू आणि शनाया आत झोपायला हवं आणि मी सोफ्यावर. पण तुला तर माहितीये ना शनायाचं एक 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 उपाय आहे. शनायाच्या शेजारच्या बेडरूम मध्ये त्याची मम्मा झोपते, तुला हवं तर. नाही नाही नको, मी इथे कम्फर्टेबल असेल. आय मॅनेज. ओके गॅरी येतोस ना? हा आलो आलो. मी जरा हे ब्लँकेट आणि पिलो वगैरे घेऊन येतो, हे आवडतो. हा शनाया काय चाललंय तुझं? माझं काय चाललंय? जे चाललंय तुझंच चाललंय ना. तिच्याशी नॉर्मल वागायची काय गरज आहे? तुला सांगितलं ना वेड्यासारखं वागायचं, तर कशाला आता त्या जुन्या पाण्या गोष्टी परत उगाळत बसतेस? काय गरज होती ते सगळं जुनं काढायची? ती आल्यापासून सतत खोटं बोलण्याचा आणि वागण्याचा कंटाळा आला होता, म्हणून थोडंसं खरं बोलले. त्यात काय एवढं? नाही काही गरज नाहीये ना. पण आपलं काय ठरलं होतं? तू वेड्यासारखं वागायचं, बरोबर? मग हे असं नॉर्मल वागायला जायची काय गरज आहे? उगीच शहाणपणा करायला जाऊ नकोस शनाया. हे बघ, सतत तुझं ऐकायला तुझी मेड नाही मी. अच्छा, पण बायको तर आहेस ना. ओ असं का? विसरलंस का काय म्हणाला होतास ते? काय म्हणालो तो? आपलं लग्न व्हॅलिड नाहीये ना, मग बायको कशी आहे मी तुझी? हे बघ आता ते सगळं तू परत जुनं पुराण काढत बसणार आहेस का? मला झोप आली. अरे देवा, खूप दमले, पाय दुखायला लागले. ही शरू बेबी पण ना, मम्मा तू बाहेर जा, मम्मा तू बाहेर जा. काय एक काम झालं नाही माझं धड. काही ढापताही आलं नाही, काही घेताही आलं नाही. त्यात चप्पल तुटली. चालून चालून पाय दुखायला लागले. पाय मोडले ते वेगळं. ऐक देवा. काय झालं माया? काय झालं? अरे मी झोपले होते आणि या येऊन माझ्या पायावर बसल्या. या पायावर तुम्ही काय जरा बघायचं ना, काहीतरी आवते. आता मला कसं करणार? एवढी मोठी छोटीशी व्यक्ती इथे येऊन झोपली आहे, मला कसं करणार? नाही आज येऊन जाणार होत्या ना. हो जाणार होत्या, पण आता त्या राहिल्या आहेत, म्हणजे राहणार आहेत आणि त्या इथेच झोपणार आहेत. इथे झोपणार आहेत त्या? मग काय? नाही, इथे नको तुम्ही आज चला. नाही तुम्ही आज चला, आज झोपा माझ्या. नाही कशाला, राहू दे ना, त्या झोपतील नाही इथे, नाही का? नाही तुम्ही आज चला. मी झोपेन इथे, प्लीज प्लीज. नाही असं कसं आहे बघा, आतमध्ये की नाही आमच्याकडे बेड आहे, बेडवर गादी आहे, गादीवर चादर आहे, काळजी घ्यायला फादर आहे. नाही फादर नाही, मदर आहे ना. मी काळजी घेते तुमची. चला प्लीज मला थांब. तुम्ही ऐका ना माझं. तुम्ही सासूबाई, सासूबाई अहो प्लीज. नाही मी तुझं काही ऐकणार. मी ऐकणारच नाही तुझं. सासूबाई मी काय म्हणतो? तुमचं तर अजिबात काही ऐकणार नाही मी. तुमची पाहुणी ती माझी पाहुणी. पण मी काय? नाही तू काही म्हणू नको. तू आता इथे फक्त आराम करायचंय. तुला एसी लावून देऊ का? नाही काही गरज नाही ना एसीची. कोणाला काय गरज असेल आपण कसं सांगणार? तिला गरज असेल एसीची. तुम्ही काय सांगताय? पण मी काय म्हणते, तू काही म्हणू नको. तू काही म्हणू नको, कोणीच काही म्हणणार नाही. तुम्ही काय वारा घालायला उभे राहिलात पुठ्ठ्यानी? पुठ्ठ्याने वारा म्हणजे? मग काय अंगाई गाणार आहात आमच्यासाठी? अहो नाही, मी काय अंगाई वगैरे नाही. मग कशाला उभे राहणार? जा ना. हा मी ते गुड नाईट म्हणायला. गुड नाईट जावई बापू. या गुड नाईट. या गुड नाईट. गुड नाईट. गेले ते. झोप. पाय दुखतोय का ग खूप? हो थोडा दुखतोय. मोडून देऊ? आपण चेपून देऊ?
नाही नको नको नाही दुखत मी आय एम फाईन. ओके मी झोपते. ओके. तुम्ही पण प्लीज झोपा. नाही, झोप आराम कर. तुला आरामाची गरज आहे, कळलं? आराम कर हळूहळू झोपते. शनया कुठे? एवढ्या रात्रीची कुठे चालली गेली बरं? जीवाला घोर लागत आता. सौमित्र, मीच पाहते. बोल काय झालं? ओ आपण ठरवल्याप्रमाणे सगळं झालंय. ओके मी गॅरीला ठरल्या ठिकाणी बोलतं गेलंय आणि मी तुला व्हिडिओ सेंड करते आता. इट्स ऑल गुड. नाही मला सेंड करू नको. आधी काय केलंय ते दाखव. ओके ओके व्हेरी गुड ना. एक काम तू मात्र परफेक्ट केलंय. हे घे. आय नो. आता हा व्हिडिओ तू मला सेंड करू नकोस. हा तू मायाला दे. तू दाखव ना मायाला. नाही हे काम माझं नाहीये, हे काम तुझं आहे. तू हा व्हिडिओ मायाला दाखव. आपल्यासाठी तिची रिॲक्शन जास्त महत्वाची. हे बघ आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या, या पुढच्याही होतील. राधिका, शनया राधिका, शनया राधिका. शनया दुकानवर इथं आलं? एवढ्या रात्री का करताय? शनयाला शोधायला आलो होतो. बाप्पा, अजून घरी आलीच नाही का ती? गेली असेल तू, तुला सांगून गेलीच नसन ती. गेली का सांगून? या काय बोलतेस? ती घरीच होती, आता कुठेतरी गेली म्हणून आलो बघायला. गेली कुठे बरं एवढ्या रात्री? तेच तर कळत नाहीये ना. नान भैताडा, मी तुझ्या भैताडाबद्दल बोलत नाही आणि तिचाही विचार करत नाही, कळलं ना? काय पाय करू? आज ती तुझं घर सोडून गेली आहे, उद्या तुला सोडून जायला देखील ती कमी पडणार नाही. बरं लिहून ठेव. हा तू झालीस का आता परत सुरू? तिचं बघतो ना मी करेन ना तिची काळजी. तू काय करतेस एवढं रात्री इथे? तुला काय करायचंय? त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर द्याल मी का? बांधील आहे का? जबरदस्ती आहे का? नाही ना, मला बोलायचं त्याशी जाणं. काय आई बोलायचं नाही बरं. मला मी तुला आधीच सांगितलेलं मला आई वगैरे बोलायचं नाही. खबरदार, मला यापुढे आई घे बोललं असतं. हा काय चाललंय काय यार? या शनयामुळे जो येतो तो मलाच बोलून जातोय. ही कुठे गेली एवढं रात्री? शनया, शनया. राधा. राधिका आली नाही का? नाही. तू राधिकाला शोधत आहेस का? अरे पहा बरं, मी तिला पाहिलं आता. ती घरातून अशी गेली. एवढ्या रात्रीचं घराबाहेर पडणं बरं नाही ना. पहा बरं, मी तिला पाहिलं. ती अशी घरातून निघून गेली. मी त्या पाठी 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 लगो लगो गेले आणि मी तिला शोधलं. पाहिलं तर तिथे मला ती सापडलीच नाही, कुठेच दिसली नाही. म्हटलं घरी आली असावी म्हणून घरी आले, तर नाही. ती कुठे गेली बरं? नाही ती गेली म्हणजे तुला माहित आहे का ती कुठे गेली? आई नाही तसं. बरं, मला काही कळत नाही बा. तिची खूप काळजी वाटत आहे. काळजी नाही, खरंच काही काळजी वाटायचं काहीच कारण नाहीये. सांगतो ना काय झालं. माझे ते डोळ्यातले एक ड्रॉप्स आहेत, तर ते मला लागतात. म्हणजे तर ते मी कारमध्येच विसरलो आज. तर ती राधा ऐकते का? मी तिला सांगितलं मी जाऊन आणतो, पण ती तिला असं सारखं वाटतं की मी कुठेतरी धडपडेन, तर ती स्वतः गेली आणायला कारपाशी. पहा बरं, त्या डोळ्याचं औषध आणण्यासाठी ती एवढ्या रात्रीची गेली. सांगितलं नाही, काही नाही. आपल्याला काळजी तुला काय आलं? तर डोळ्याला काही त्रास होत आहे का? पहा बरं, तू आल्या आम्हाला काही सांगितलंच नाही. आम्हाला कसं कळणार तुला त्रास होत आहे? ते दुखत आहे का डोळा? काय आलं? नाही नाही नाही, सिरियस काही नाहीये आई, सिरियस काही नाहीये. ते ड्रॉप्स म्हणजे ते हे असतं ना, लॅपटॉपवर काम करतो ना रात्री, तर त्यामुळे त्याचं प्रेशर येतं डोळ्यांवर, त्यामुळे थोडेसे माझे चुरचुरतात. तर ते सिरियस काही नाही, साधे ड्रॉप्स आहेत ते. काळजी घेत राहा ना बा. जास्त काम करू नको. हा
आई तुम्ही झोपा ना, मी आहे इथे, मी वाट बघतो राधाची. राधिकाला येऊ दे ना, मग मी निघते. नाही नाही, तुम्ही कशाला थांबताय? म्हणजे तुम्ही थांबायची काहीच गरज नाही, तुम्ही झोपा ना वेळेत उगाच. अरे नाही नाही, आणि अथर्व पण एकटाच आहे ना आई, तुम्हाला गोष्ट सांगायची होती ना त्याला. बापा, 2 गोष्टी झाल्या ना, आता मला म्हणे तिसरी गोष्टही सांग. आता कुठली गोष्ट सांगू मला ती कळतच नाही ना. विक्रम वेताळची सांगा ना. विक्रम मेहताची सांगू? हा. तुला येते? नाही मला नाही येत. म्हणजे मी ऐकून मला ते आता, पण सांगा ना कुठली पण. त्याला त्याला कुठे माहितीये विक्रम वेताळची खरी गोष्ट? कुठलीही सांगा विक्रम वेताळ म्हणून. बरं मी सांगते. बरं तर विक्रम वेताळ, बरं झालं तो आठवत. वेताळ म्हटला ना की मला त्या आपल्या सोसायटीतला तो हा आठवते. नाव नाही आठवत आहे पण तो आठवते. राहू दे, मी सांगते त्याला. हा, राधिकाला सांग बरं. हा हा. गॉड यार, वाचलो आपण. गॅरी माझ्या मागे येईल असं वाटलं नव्हतं मला. मलाही वाटलं नव्हतं आई माझ्या मागे मागे येतील. हो, तो तर वेगळाच इशू झाला असता. शन्या, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? काय? गुरुनाथना तुझ्यावरती डाऊट आलाय. हो यार, आय नो. आता यापुढे सगळ्या गोष्टी तुला अत्यंत काळजीपूर्वक केल्या पाहिजेत. नाही तू काळजी करू नको. आय बी केअरफुल. हा, हे बघ, आता आपण निघूया. या पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी तुला ऑल द बेस्ट. सेम टू यू. शनाया, कुठे गेली होतीस? शनाया, तुला विचारलंय काहीतरी, कुठे गेली होतीस? का? अरे का म्हणजे काय? तू सांगतो का मला कुठे जातोस ते? मी विचारलं तरी नाही सांगत तू मला. आणि बाय द वे, तू का जागा आहेस? का जागा आहे? काय का जागा आहे? तुझी वाट बघत जागा आहे मी शनाया. ओ, माया असताना माझी वाट बघणार का तू आता? आणि ती कुठे गेली? हॉलमध्ये दिसत नाहीये. मम्माच्या बेडरूम मध्ये झोपायला गेलीये. पण तू कुठे गेली होतीस याचं उत्तर मला दे. कुठे गेली होतीस? मी फ्रेंडशी फोनवर बोलायला गेले होते. फ्रेंडशी बोलायला खाली? का इथे नाही बोलतायत? खाली जायची काय गरज होती? रेंज येत नव्हती माझ्या फोनला, म्हणून खाली गेले होते फोनवर बोलायला. वा वा वा, बाकी वेळेला घरामध्ये फुल रेंज असते आणि आता बरोबर रेंज नाही. शनाया, खोटं नको बोलूस हा माझ्याशी. अरे खरंच रे, बोलायलाच गेले होते ना. काय पण? कोण? मला नाव सांग. कोणाशी बोलायला गेली होतीस? पिंकीशी. ओके, गुड नाईट. पिंकी? God. काय करू?
मी जे काही बोललोय त्याच्यावर तुझा विश्वास असेल तर ही अंगठी तू ऍक्सेप्ट करशील. झोपा. घे बाळा सौमित्र चहा घे. थँक्यू आई. आई तुम्ही कशाला चहा केला? मी केला असता ना. काहून बरं मी केलेला काय तू घेणार नाहीये का? आणि रोज रोज तूच चहा करायचा असं काही नियम आहे का? का रात्री तसाही तुला झोपायला उशीर झाला असेल ना. नाही. खा बाई राधिका, तू काहून बरं रात्री एवढं तिथे गेलीस? कुठे गेली होती सांग बरं. अगं तू आय ड्रॉप आणायला गेलेलीस ना. आय ड्रॉप्स मला लागतात ना ते आय ड्रॉप्स. ते कार मध्ये मी विसरलो होतो ते आणायला. तू गेली नव्हतीस का? नाही. आई बाई सगळंच विसरून जाते. पहा बरं सौमित्र. अगं तू गेलीस ना. असं काय करते सौमित्र, जरा तू? नाही का तू हट्टीपणा करते ना ती दरवेळेला मी सांगतो मी जातो ऐकत नाही अजिबात. नाही का तू गेलेलीस ना? मी गेले होते आय ड्रॉप आणायला गेले होते मी. खाली गेले होते मी. हा बरं सांगून जायचं ना. काळजी वाटते. हो हो. सौमित्र ते डोळे आता बरे आहेत ना? चुरचुरत नाही ना बा? नाही मस्त. म्हणजे दुखणं काय नाहीच. म्हणजे गेलंच. हा आता बरे. ते मी गेले आणले ड्रॉप्स ते टाकून दिले मग बरे झाले. बरं चल सौमित्र आता थोड्या वेळाने आपल्याला निघायला हवं. आवर आता. हा हो 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 निघावं लागेल आई. येत जा बरं तिघेही असेच मधून मधून. बरं वाटते. मी काय म्हणतो आई, हा. खरंच तुम्ही या ना एकदा 8-10 दिवस. म्हणजे दोघंही या. तुम्ही आलाच नाहीत आमच्या घरी राहायला. हो ना आम्हालाही बरं वाटेल ना. याई नाही येऊ दे बरं नागपूरहून. मग आम्ही दोघं जण सोबत येऊ. विचार करू निदान प्रयत्न तरी करू. म्हणजे आम्ही नाही समजायचं ना. नाही ना मला असं काही म्हणायचं नव्हतं बरं. म्हणजे तेच का झालं ना. चल चहा पी बरं. थंड मला होतं. तसं म्हणायचं नव्हतं. असं म्हणायचं. नाही ना तर का बरं तू असं करते? सौमित्र काय बोलत बसतोय? चहा पी लवकर आणि आवरायला ये. हो थांब ना. चहा तर पिऊ दे ना. काय घाई 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 करते. गुड मॉर्निंग माया. माया गुड मॉर्निंग. तुम्ही? मी माझ्या बेडवर मीच असणार. ही म्हणजे माया कुठे माया गेली. गेली? हो. कधी गेली? कधी गेली हे नेमकं मला माहित नाही. कारण मी झोपेत होते ना. उठले असते तर विचारलं असतं. पण कुठे कुठे गेली ती? आता झोपेतून उठून गेली म्हणजे घरीच गेली असणार स्वतःच्या. नाही अशी कशी गेली? एक मिनिट. अशी कशी गेली हा जरा कठीण प्रश्न आहे. एक मिनिट मी जरा चहा पिते आणि मग तुमच्या या कठीण प्रश्नाचं उत्तर देते. अशी कशी गेली. वा मम्मा ती माझी रेड क्लिप पाहिलीस का ग तू? ओ हाय. चहा माझ्यासाठी पण आहे ना? हे 4 केलेच असशील म्हणा तू. पण काय झालं रे? माया न सांगता निघून गेली म्हणून हर्ट झाला का? असं काही नाहीये. असं कसं काही नाहीये. चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय. माझा चेहरा काय सांगतो आणि काय नाही याची काळजी तू करू नकोस. ठीक आहे मी बघून घेईन माझं. ठीक आहे तसंही मला तुला बाबा बुबू करायला काही वेळ नाहीये आणि हाऊसही नाहीये. मी चालले. बाय. एक मिनिट. आता कुठे चाललीस तू? मैत्रिणीला भेटायला. कोण मैत्रीण आता? पिंकी. आता पिंकी कोण आहे विचारू नको. माझ्याकडे वेळ नाही. बाय बाय. पिंकी तर आता डोक्यातच जायला लागली. पिंकी आहे कोण? कशी आहे?